Hello, dear students. Welcome back in today's online session. Today, we are going to study lesson number 5, standard 7, subject science, food safety. We are going to study the second part of this lesson. So, let's begin. Dear students, we have learnt about various methods of safe storage of food like freezing, drying, boiling, airtight packing, etc. These all different methods prevent the growth of microbes in food and thereby save the food from spoiling. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अन्न टिकवण्याच्या विविध पद्धतींचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. त्या पद्धतींचा वापर केल्यानंतर सूक्ष्मजीवांची वाढ अन्नामध्ये होत नाही आणि अन्न दीर्घकाळ टिकून राहतं. त्यामुळं अन्नाची नासाडी टाळली जाते. आजच्या भागामध्ये आपण सखोलपणे या सर्व बाबींचा अभ्यास करणार आहोत. डिअर स्टुडंट्स, व्हॉट इज मीन बाय फूड प्रोटेक्शन? प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉयलेज बाय microbial growth and by pest is called food protection. Okay, to work forward food security and avoid food wastage, 16 October is celebrated as World Food Day. Okay, note down the day and remember it. Dear students, Food and Drug Administration, have you listened about it? फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, तसंच USFDA हेही तुम्ही ऐकलं असेल. बऱ्याच खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरती याचे तुम्ही उल्लेखही वाचले असतील. काय आहे नेमकं हे? तर अन्न सुरक्षा खातं, जे संयुक्त राज्य अमेरिका आणि मानवसेवा विकास यांच्यातर्फे ही एक एजन्सी आहे जी खाद्यपदार्थांची सुरक्षा, उत्पादने आणि औषधी उत्पादने यांचं पोषण मूल्य अभ्यासते, त्याचं पर्यवेक्षण करते आणि याचा विनिमय करण्याची आपल्याला सेवा देते. अँड व्हॉट इज मीन बाय फूड प्रिझर्वेशन? यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम food spoilage due to internal factors is called food preservation. तर फूड प्रोटेक्शन आणि फूड प्रिझर्वेशन ह्या ज्या मेथड्स आहेत त्या अन्न टिकवण्यासाठी आणि अन्नाची नासाडी टाळण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. आपला देश हा बहुसंख्य लोकसंख्येचा आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी अन्नाचा पुरवठा कमी पडतो. अशा वेळेस अन्न टिकवण्या वाचून आपल्याला काहीही पर्याय उरत नाही. त्यामुळे आपण अन्न टिकवण्याच्या पद्धतीचा निश्चितपणे अभ्यास केला पाहिजे. 16 ऑक्टोबर इज सेलिब्रेटेड ॲज अ वर्ल्ड फूड डे. डिअर फ्रेंड्स, देर आर व्हेरियस मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. लेट्स स्टडी, हॅव अ ग्लान्स ऑन द डिफरंट मेथड्स टू प्रिझर्व फूड्स. ओके, द फर्स्ट मेथड इज फ्रीजिंग. तुम्हाला माहिती असेल, बरेचदा अन्न तयार केल्यानंतर उरलेलं अन्न आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि कधीकधी बाजारातून आणलेलं कडधान्यसुद्धा आई कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवते. त्याचं काय कारण असावं बरं? यू नो दॅट बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन्स इन फूड मटेरियल्स आर slowed down at low temperature. As a result, food maintains in good condition for a longer duration. That's why refrigerators are used in the kitchens. पालेभाज्या, फळे इत्यादींमध्ये जैविक आणि रासायनिक घटक असतात आणि यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या रासायनिक क्रिया घडून येतात आणि त्यामुळे अन्नाची चव बदलते, रंग बदलतो. कधीकधी खराब झाल्यानंतर घाण वासही येतो. अशा वेळेस ह्या सगळ्या जैविक आणि रासायनिक क्रिया यांचा वेग मंदावला जावा, कमी केला जावा, यासाठी कमी तापमानावर आपण ह्या पदार्थांना फ्रीजमध्ये स्टोअर करतो. त्यामुळं काय होतं की ह्या रासायनिक प्रक्रिया थांबतात, विलंब पावतात
आणि मग ते पदार्थ सुरक्षित राहतात, चांगले राहतात, त्यांचा दर्जा चांगला राहतो आणि ते दीर्घकाळ आपण खाऊ शकतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही पदार्थामध्ये पाण्याचं प्रमाण असेल तर त्या ठिकाणी सूक्ष्मजीवांना वाढायची जास्त संधी मिळते आणि ते अन्नपदार्थ लवकर खराब होतात. अशा वेळेस आपल्याला त्या पदार्थातील पाणी वाफेच्या रूपात उष्णता देऊन काढून टाकता येतं आणि या पद्धतीद्वारे अन्न टिकवता येतं. स्मोकिंग इज अ मेथड टू प्रिझर्व द फूड. Food is preserved with the help of smoke and aluminum phosphide is used in this method. तर अल्युमिनियम फॉस्फाईडच्या मदतीने विशिष्ट अन्नपदार्थांना स्मोक दिला जातो, धूर दिला जातो, उष्णता दिली जाते आणि अशा वेळेस या स्मोकिंग मेथडने अन्न टिकवलं जातं. अनेक धान्याचे पोते तुम्ही पाहिले असतील किंवा तुमच्या कोठ्यांमध्ये अन्न ठेवलेलं तुम्ही पाहिलं असेल. यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ यासारखे जे धान्य आहेत ते आपण दीर्घकाळ साठवून ठेवतो आणि त्याला कीड किंवा मुशा लागण्याचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. हे टाळण्यासाठी आपण काय करतो, कधी बघितलं आहे? मेलॅथिन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. ज्यामध्ये अशा प्रकारचे ग्रेन्स आहेत, फूड ग्रेन्स आहेत, त्यावरती विशिष्ट औषधांचा स्प्रे केला तर काय होतं की त्यामधले जे काही कीड वाढण्याचा प्रादुर्भाव असतो तो कमी होतो आणि अन्न चांगल्या पद्धतीनं टिकतं. कधीकधी आई अशा धान्याच्या कोठीत वाळलेला कडुलिंबाचा पालाही ठेवत असेल, नाही का? तर यामुळं सुद्धा धान्याला कीड लागण्याची शक्यता कमी होते आणि धान्य चांगलं राहतं. Irradiation. In this method, food is exposed to ionizing radiations, such as high-energy electrons emitted by accelerators, X-rays, gamma rays emitted by radioactive isotopes, etc. This process destroys the microbes, insects, etc. Shelf life of fruits increases due to increase in ripening period. The shelf life of potatoes and onions increases due to शूट डाऊन स्प्राउटिंग. बाजारात गेल्यानंतर कोंब आलेले बटाटे आणि कांदे तुम्ही पाहिले असतील. असे कांदे आणि बटाटे आपण खरेदीसाठी निवडत नाहीत. बटाटे, कांदे दीर्घकाळ चांगले राहावेत, त्यांना कोंब फुटू नयेत, यासाठी त्यांच्यावरती गॅमा रेस, एक्स रेस अशा पद्धतीचे काही इमिटेशन्स केले जातात, त्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. ही एक पदार्थ टिकवण्याची सुयोग्य पद्धत आहे. डिअर फ्रेंड्स, डू यू नो प्रिझर्वेटिव्स? बाय यूजिंग प्रिझर्वेटिव्स वी कॅन प्रिझर्व द फूड मटेरियल्स. तुमच्याही लोणचे, मुराब्बा किंवा इतर चटण्या करत असेल आणि त्या बऱ्याच काळ टिकवूनही ठेवत असेल, त्यासाठी ती एका नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचा रक्षकाचा वापर करते. माहिती आहे तुम्हाला? तर लोणचे, जॅम, मुरब्बा, चटण्या ह्या टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये सॉल्ट, शुगर, ऑइल अशा पद्धतीचे नॅचरल प्रिझर्वेटिव्स वापरले जातात, त्यामुळे ते पदार्थ दीर्घकाळ टिकतात. त्याचबरोबर केमिकल प्रिझर्वेटिव्हसुद्धा बाजारात अव्हेलेबल असतात, जसे ॲसिटिक ॲसिड, त्यालाच आपण व्हिनेगार म्हणतो, सिट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट आणि आणखी नायट्रेट आणि नायट्राइट सॉल्ट्स अशा पद्धतीचे केमिकल प्रिझर्वेटिव्स वापरूनसुद्धा आपण लोणचे, जॅम, चटण्या टिकवू शकतो. जनरली दे आर यूज्ड इन सॉसेस, चिलीज, जॅम्स अँड इन पॅकेज्ड रेडी टू कुक व्हेजिटेबल्स अँड रेडी टू ईट फूड्स. Means there are two types of preservatives. First one is natural preservatives, just like salt, sugar, oil, etc. And second one is chemical preservative, just like acetic acid, citric acid, sodium benzoate, etc. By using both natural and chemical preservatives, we can preserve the food for longer period. वेफर्स खायला सगळ्यांनाच आवडतं, पण जेव्हा आपण वेफर्सचं पाकिट घेतो तेव्हा त्यात वेफर्स कमी आणि दुसरीच हवा जास्त असते, नाही का? जेव्हा आपण
वेफरचं पाकेट फोडतो त्याच्यामध्ये नेमकं काय असतं बघा. वेफर्ससोबत त्या रिकाम्या जागेमध्ये पाकिटाच्या नायट्रोजन गॅस फिल केलेला असतो आणि मग त्याला पाकिटाला पॅक केलेलं असतं, एअरटाईट केलेलं असतं. कशासाठी बरं? तर आतल्या चिप्सला जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी. कारण हवेचा संपर्क आला की काय होतं की त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्या पदार्थाला खवटपणा येतो, वास येतो, त्याची चव बिघडते आणि ते खाण्यायोग्य राहत नाहीत. मग अशा वेळेस अशा गोष्टींना टिकवून ठेवण्यासाठी नायट्रोजन गॅससारखा निष्क्रिय वायू त्या ठिकाणी वापरलेला असतो. त्यामुळे त्या ठिकाणी तो पदार्थ जास्त काळ टिकवला जातो. नायट्रोजन गॅस इज filled in airtight packets of potato wafers and other products, thus preventing the growth of fungus and insects in them. So, by using inert gas, we can preserve the food for longer time. बाजारातील दुधाची पिशवी विकत घेतल्यानंतर त्यावर तुम्ही वाचलं असेल पॉश्चराइज्ड मिल्क, हो की नाही? तर पॉश्चरायझेशन ही सुद्धा एक मेथड आहे. तर त्याद्वारे आपण दूध जास्त काळ टिकवून ठेवू शकतो. आपल्या घरी जेव्हा गवळी दूध घेऊन येतो तेव्हा त्याला तापवलं तर 1-2 दिवस ते दूध टिकतं, पण नंतर दीर्घकाळ ते टिकत नाही. अशा वेळेस पॉश्चरायझेशन ही जी मेथड आहे ती वापरून आपण दुधाला जास्त काळ चांगलं ठेवू शकतो. द मेथड इन्व्हॉल्व्स हीटिंग द मिल्क और अदर सिमिलर फूडस्टफ्स. इन दिस मेथड मिल्क इज हीटेड at 80 degrees Celsius for 15 minutes and cooling it quickly. This destroys the microbes present in the milk and it keeps for a longer duration. दुधाला 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवून 15 मिनटाकरता तापवल्यानंतर एकदम थंड करणे या पद्धतीला पॉश्चरायझेशन असं म्हणतात आणि यामुळे दूध दीर्घकाळ टिकवलं जातं. पॉश्चरायझेशन या मेथडचा शोध लावणारे थोर शास्त्रज्ञ कोण आहेत माहिती आहे आपल्याला? येस, द मायक्रोबायोलॉजिस्ट लुईस पॉश्चर डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ प्रिझर्विंग द क्वालिटी ऑफ फूड बाय रेझिंग द टेम्परेचर टू प्रिव्हेंट मायक्रोबियल ग्रोथ इन द फूड. पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यांना विशिष्ट क्षमतेपर्यंत तापवून लगेच थंड करण्याच्या पद्धतीला पॉश्चरायझेशन असे म्हणतात आणि या पद्धतीचा शोध लुईस पॉश्चर या थोर शास्त्रज्ञांनी लावला. यामुळे त्या अन्नपदार्थातील सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि तो अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकला जातो. या पद्धतीचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला मानाचा मुजरा. तर इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या ऑनलाईन सेशनमध्ये. टेक केअर, गुड बाय.